जिल्हा न्यायालय भरती 2023 मध्ये लिपिक व शिपाई आणि हमाल भरतीच्या जागा निघालेल्या आहेत। तर त्या संदर्भामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पत्रिका क्रमांक 27 आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। हे जी एक्झाम आहे ते TCS पॅटर्न नुसार होणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजे चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। तर डेली आपला रोज सकाळी 10 वाजता व्हिडिओ अपलोड होत असतो, ते देखील तुम्ही पाहू शकाल। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओ मधला प्रश्न पहिला आहे की भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गंगा। तर भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, रेड्डी हे बंदर कशाच्या निर्मितीसाठी काय प्रसिद्ध आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C लोह खनिज। तर रेड्डी हे बंदर लोह खनिजाच्या निर्मितीसाठी काय प्रसिद्ध आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C आंबोली। तर आंबोली या ठिकाणी काय सर्वाधिक पाऊस पडतो। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, सोलापूर जिल्ह्यातून खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D कृष्णा। तर सोलापूर जिल्ह्यातून कृष्णा ही नदी काय वाहत नाही। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगत नसणारा जिल्हा कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D बीड। तर सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगत नसणारा बीड हा जिल्हा आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणते स्थान ऊर्जा निर्मितीशी काय संबंधित नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D अंबरनाथ। तर अंबरनाथ हे स्थान ऊर्जा निर्मितीशी काय संबंधित नाही। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या गावालगत नीरा व भीमा नदीचा काय संगम झालेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नरसिंहपूर। तर सोलापूर जिल्ह्यातील नरसिंहपूर या गावालगत काय नीरा व भीमा नदीचा काय संगम झालेला आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, सह्याद्री पर्वतरांगांमध्ये कोणते सर्वात जास्त हे काय उंच शिखर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कळसुबाई। तर सह्याद्री पर्वतरांगांमध्ये कळसुबाई हे सर्वात उंच काय शिखर आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, सोलापूर जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्यास जुळलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D कर्नाटक। तर सोलापूर जिल्ह्याची सीमा कर्नाटक या राज्यास काय जुळलेली आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, सह्याद्री पर्वतांच्या पर्जन्य छायेच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा काय भूभाग येत नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D नांदेड। तर सह्याद्री पर्वतांच्या पर्जन्य छायेच्या प्रदेशात नांदेड या जिल्ह्याचा काय भूभाग येत नाही। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, हैदराबाद संस्थानाच्या विलिनीकरणासाठी राबविलेल्या पोलीस कारवाईत कोणते नाव दिलेले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B ऑपरेशन पोलो। तर हैदराबाद संस्थानाच्या विलिनीकरणासाठी राबविलेल्या पोलीस कारवाईत ऑपरेशन पोलो हे नाव काय देण्यात आलेलं आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ शेतकऱ्यांच्या जीवनावरील पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D महात्मा फुले। तर शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ शेतकऱ्यांच्या जीवनावरील पुस्तक
महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 13. मूकनायक हे वृत्तपत्र कोणत्या थोर समाज सुधारकाने काय चालविले होते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मूकनायक हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर समाज सुधारकाने काय चालवलेले होते? पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 14. राजर्षी शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास आश्रय दिला? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सत्यशोधक समाज. तर राजर्षी शाहू महाराजांनी 1911 मध्ये सत्यशोधक समाज या समाजास काय आश्रय दिला? पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 15 आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न. तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणत्या समाज सुधारकाने केली? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कर्मवीर भाऊराव पाटील. तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना ही कर्मवीर भाऊराव पाटील या समाज सुधारकाने केली. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे दररोजच्या जिल्हा न्यायालय भरतीच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पत्रिका पाहण्यासाठी MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगू शकता. तर ठीक आहे, उद्या भेटू आपण सकाळी 10 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.